नमस्कार मित्रांनो. एस सर्कल या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. ऑलरेडी आपल्या चॅनलवर इतर सब्जेक्टचे लेक्चर सिरीज सुरू झालेले आहे आणि आजपासून आपण असिस्टंट मोटर व्हेकल इन्स्पेक्टर म्हणजेच RTOच्या मेन्ससाठी टेक्निकल सिरीज स्टार्ट करत आहोत. ही टेक्निकल सिरीज स्टार्ट करण्याआधी मी तुम्हाला सांगू इच्छितो की आपली जी प्रिलिम एक्झाम आहे ती 15 मार्च रोजी झालेली होती आणि जवळजवळ एक्झाम होऊन 1.5 महिना झालेला आहे. त्याच्यानंतर जी आपली मेन्स एक्झाम ऑगस्टमध्ये होणार होती ती आता कोरोनामुळे ही लांबणीवर जाणार याची सर्वांना कल्पना आहेच. मग आता एक्झाम केव्हा होणार याची आयोगाकडून काही नोटीस वगैरे आलेली नाही, परंतु तोपर्यंत आपण हा जो मिळालेला टाईम आहे त्याचा चांगल्या प्रकारे कसा युटिलाइज करू शकतो याकडे जास्तीत जास्त भर देऊ. कारण एक्झाम जी होणार आहे ती ऑलरेडी राज्यसेवा कंबाईन यांच्या पूर्वपरीक्षा झाल्यानंतरच होणार याची तुम्हाला कल्पना असेलच. आणि सिच्युएशन नॉर्मल व्हायला आणि बाकी गोष्टी स्टार्ट व्हायला शाळा कॉलेजेस खूपच वेळ लागणार आहे. त्यामुळं आपण या मिळालेल्या टायमिंगमध्ये आपल्या सर्व सिलेबस कव्हर करण्यावर भर देऊ आणि चांगल्या प्रकारे रँकमध्ये येऊन पोस्ट मिळवण्यासाठी प्रयत्न करूया. मग आज जे आपलं इंट्रोडक्शन लेक्चर होणार आहे त्यामध्ये नेमके कोणते टॉपिक कव्हर करायचे याची मी तुम्हाला थोडीशी कल्पना देतो. नेमकी आपल्या या एक्झामसाठी मेन्ससाठी नेमकी स्ट्रॅटर्जी काय असेल याचा आपण स्टडी करणार आहोत. कोणत्या कोणत्या टॉपिकवर भर द्यायची, कोणत्या टॉपिक्समध्ये कोणत्या प्रकारचे क्वेश्चन येतील, तसेच आपण जे काही पुढे लेक्चर्स कंटिन्यू करणार मग त्यांचं शेड्यूल कसं असणार हे सर्व मी तुम्हाला या लेक्चरमध्ये सांगणार आहे. तसेच प्रत्येक टॉपिकमध्ये किती मार्क्ससाठी कोणत्या टॉपिकला किती मार्क्स असणार आहेत याचंसुद्धा आपण स्टडी करणार आहोत. थर्ड पॉईंट जो की बुक लिस्ट, कोणत्या कोणत्या प्रकारचे बुक्स आपल्याला यूज करायचे आहेत याचंसुद्धा आपण स्टडी करणार आहोत. आणि टार्गेट किती ठेवायचं हे सुद्धा आपण आज बघणार आहोत. सेफ स्कोर किती असेल, कट ऑफचा काय प्रेडिक्शन असेल याचंसुद्धा आपण आज स्टडी करणार आहोत. चला तर मग वेळ वाया न घालवता आपण लेक्चरला सुरुवात करूया. ओके, मी माझं थोडं इंट्रोडक्शन तुम्हाला देऊ इच्छितो. माझं नाव नितीन लिहे. मी डॉन बॉस्को इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी इथून मेकॅनिकलमधून इंजिनिअरिंग कंप्लीट केलेली आहे आणि मागच्या वर्षी 2019मध्ये झालेल्या RRBच्या ज्युनियर इंजिनियरमध्ये एक्झाममध्ये माझं सेंट्रल रेल्वेमध्ये सिलेक्शन झालेलं आहे. तसेच BMCने जी ज्युनियर इंजिनियरची एक्झाम घेतली होती त्यामध्ये सुद्धा माझे 13 रँक आलेली आहे आणि RRBकडून घेण्यात आलेल्या असिस्टंट लोको पायलट एक्झाममध्ये सुद्धा माझं सेंट्रल रेल्वेमध्ये सिलेक्शन झालेलं. SSC ज्युनियर इंजिनियरची जी एक्झाम झाली होती 2018ची तिच्या मेन्समध्ये सुद्धा मी सिलेक्शन झालेलं माझं आणि आता रिझल्ट त्याचा कोरोनामुळे वेटिंगवर आहे. तसेच गेटसुद्धा मी क्वालिफाय आहे 2016 to 2019 पर्यंत कंटिन्यू. ओके, आता या सर्वाला तुम्ही एक मोटिवेशन म्हणून घ्या, एक इन्स्पिरेशन म्हणून या गोष्टींकडे पहा आणि माझ्याकडे जे नॉलेज आहे त्याचा मी तुम्हाला चांगल्या प्रकारे कसं देता येईल याकडे मी लक्ष देईल. तसेच माझ्या नॉलेजचा तुम्हाला चांगल्या प्रकारे उपयोग व्हावा आणि तुम्हाला भविष्यात यश मिळावं यासाठी मी खूप पुरेपूर प्रयत्न करेल. ओके, चला तर मग बघूया आता पुढे. जेव्हा आपल्याला एखाद्या एक्झामचं स्ट्रॅटर्जी समजून घ्यायची असते त्यासाठी आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं माहीत पाहिजे म्हणजे एक्झाम किती मार्क्सची आहे आणि एक्झाममध्ये ॲटलिस्ट किती क्वेश्चन विचारणार आहेत. मग आपल्या ज्या असिस्टंट मोटर व्हेकल इन्स्पेक्टरची जी एक्झाम होणार आहे तिच्या मेन्ससाठी तुम्हाला पूर्णपणे टेक्निकल सब्जेक्ट्स राहणार आहेत आणि जी काही एक्झाम होणार ती तुमच्या इंग्रजी भाषेमध्ये होणार आहे. मग एकूण जी प्रश्नसंख्या आहे ती आपली 150 मार्कांची असणार आहे आणि जे गुण असणार आहे ते 300, म्हणजेच एक क्वेश्चन तुमचा 2 मार्क्सला असणार आहे आणि जो टायमिंग असणार आहे तो फक्त 1.5 तास. हे सर्व जे काही क्वेश्चन असणार आहेत ते तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चन असणार आहेत. म्हणजे तुम्हाला इथे काही लिहायचं नाही आहे, फक्त ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन तुम्हाला एक आन्सर टिक करून यायचं आहे आणि यामध्ये तुम्हाला जो काही सिलेबस वगैरे असणार आहे तो पूर्ण मेकॅनिकल इंजिनिअरिंगच्या रिलेटेड असणार आहे किंवा ऑटोमोबाईल रिलेटेड असणार आहे. मग त्याच्यामध्ये बाकी सब ब्रँचेस आल्यास प्रोडक्शन वगैरे या सगळ्या ब्रँचेसचे पण सिलेबस त्याच्यामध्ये थोडा कव्हर असणार आहे. आता ही जी एक्झाम आहे ही डिप्लोमा बेसिसवर आहे, म्हणजे तिचा मिनिमम क्रायटेरिया डिप्लोमा होता. त्याच्यामुळे जे क्वेश्चनची संख्या किंवा जी त्यांनी डिसाईड केले त्यामध्ये जे काही क्वेश्चन असणार आहेत ते पूर्ण डिप्लोमा लेवलवर असणार आहेत. काही क्वेश्चन हे डिग्री बेसिसवर जातात पण त्यासाठी आपण प्रिपेअर करूया.
चला नेक्स्ट स्लाईडमध्ये बघूया आपण सिलेबसमध्ये काय असणार आहे. आता सिलेबसचा स्टडी करताना आपण एक एक टॉपिक वाईज स्टडी करूया. सर्वात महत्त्वाचं म्हणजे पहिला जो टॉपिक असणार आहे आपला स्ट्रेंथ ऑफ मटेरियल. अगदी प्रत्येक सिव्हिल असो किंवा मेकॅनिकल असो सर्वांसाठी एक बेस म्हणू शकतो तो म्हणजे सॉम. आणि सॉम ऑलरेडी आपण डिप्लोमा डिग्रीला शिकलेलं आहेत. पण या एक्झामसाठी जो सॉमचे जो क्वेश्चन येणार आहेत किंवा जो सिलेबस म्हणू शकतो आपण तो तुम्हाला एकदम सिम्पल लेवलचा सिलेबस असणार आहे. मग आपल्याला त्याच्यामध्ये काय स्टडी करायचे ते पाहूया. स्ट्रेन एनर्जी, BMD SFD डायग्राम जे आपण नेहमीच शिकत आलो, तसेच मोमेंट ऑफ इनर्शिया हा जो टॉपिक आहे तो, प्रिन्सिपल प्लेन्स अँड प्रिन्सिपल स्ट्रेस, स्लोप डिफ्लेक्शन, डायरेक्ट अँड बेंडिंग स्ट्रेसेस, कॉलम अँड टॉर्शन, हे जेवढे काही टॉपिक्स मी तुम्हाला वाचून दाखवले हे सर्व सिम्पल टॉपिक्स आहेत. आणि आपल्या लेक्चर सिरीजमध्ये मी तुम्हाला पुरेपूर प्रयत्न करेल की सॉम चांगल्या पद्धतीने कसं शिकू शकतो. तुम्हाला फॉर्म्युले लक्षात ठेवायच्या ट्रिक्स, तसेच तुम्हाला थेरॉटिकली क्वेश्चन्सवर काही अजम्पशन्स असतात त्याच्यावर जे क्वेश्चन येतात त्यांना चांगल्या प्रकारे कसे लक्षात ठेवू शकता, चांगल्या प्रकारे कसे, याच्यावर मी भर देणार आहे. नेक्स्ट जो टॉपिक आहे तो म्हणजे मेकॅनिकल टेक्नॉलॉजी, ज्याला आपण प्रोडक्शन टेक्नॉलॉजी म्हणतो. जे काय आपण फर्स्ट इयरला किंवा सेकंड इयरला शिकतो डिग्री किंवा डिप्लोमाच्या प्रोडक्शनमध्ये किंवा वर्कशॉपमध्ये, सर्व त्या रिलेटेड क्वेश्चन इथे येणार आहेत. टर्निंग असो, ड्रिलिंग असो, मिलिंग, बोरिंग, ब्रॉचिंग, फिनिशिंग ऑपरेशन्स, गिअर प्रोडक्शन प्रोसेसेस, या सर्व काही यामध्ये कवर होणार आहेत. नॉन चिप फॉर्मेशन, ज्याला कंटिन्युअस शिफ्ट, डिसकंटिन्युअस शिफ्ट, जे काही फॉर्मेशन वगैरे होतं ते सर्व यामध्ये आपण शिकणार आहोत. तसेच इंजिनिअरिंग मटेरियल, आपण जो सब्जेक्ट शिकतो इंजिनिअरिंग मटेरियलचा तो पण याच्यामध्ये कवर असणार आहे. मग थोडेफार जे मटेरियल सायन्सवर जे क्वेश्चन येतात ते या टॉपिकमधून विचारले जाणार आहेत. नेक्स्ट सॉम नंतरचा जो आपला टॉपिक सब्जेक्ट असतो तो म्हणजे टॉम, थिअरी ऑफ मशीन. मग थर्ड जो आपला चॅप्टर आहे तो थिअरी ऑफ मशीन. थिअरी ऑफ मशीनमधला पहिला जो टॉपिक आहे कायनॅमेटिक्स अँड डायनॅमिक्स ऑफ मशीन, यामध्ये थोडं मेकॅनिक्स असणार आहे, त्याचंसुद्धा आपण चांगल्या पद्धतीने स्टडी करून घेऊ. रोल ऑफ फ्रिक्शन, डिफरंट पॉवर डिव्हाइसेस अँड पॉवर ट्रान्समिशन इक्विपमेंट्स, गव्हर्नर, गायरोस्कोप अँड ॲप्लिकेशन ऑफ कॅम. अगदी एकदम कमी, सॉम जेवढा आहे त्याच्या फक्त 25% सिलेबस इथे त्यांनी मेन्शन केलेला आहे. त्याच्यामुळे सॉमवर जी काही क्वेश्चन त्यांनी विचारत आयोगाने त्यावर स्टडी करून आपण टॉपिक्स कव्हर करूया आणि चांगल्या पद्धतीने कसं शिकवता येईल याकडे आपण भर देऊया. नेक्स्ट जो चौथा टॉपिक आहे आपला तो म्हणजेच हायड्रॉलिक्स. हायड्रॉलिक्सला आपण नेहमी म्हणतो की फ्लुइड मेकॅनिक्स. मग फ्लुइड मेकॅनिक्समध्ये जे काही बेसिक टॉपिक त्यांनी आपण डिप्लोमा लेवलला शिकतो किंवा डिग्रीलाही जे काही आपल्या फ्लुइडच्या प्रॉपर्टीज असतील किंवा ते फ्लोचे टाईप्स असतील, लॅमिनार फ्लो, टर्ब्युलंट फ्लो, बर्नौलीज इक्वेशन, फ्लुइडचा प्रेशर, पास्कल्स लॉ. जर तुम्ही एखादं बुक पाहिलं असेल किंवा बन्सरचं बुक पाहिलं असेल त्याच्यामध्ये फर्स्ट जे 2 चॅप्टर आहेत त्यात तेवढाच सिलेबस फक्त इथे विचारलेला आहेत. काही वेळास थोडंसं लॅमिनार फ्लोमध्ये डिटेलमध्ये जातात ते लोक, पाईप फ्लोमध्ये जातात, तर त्याचा सर्वाचा स्टडी आपण लेक्चरमध्ये कव्हर करूया. आणि फ्लो मेजरमेंट, बॅरोमीटर, मॅनोमीटर या सर्वांचा स्टडी आपल्याला करायचा आहे. नेक्स्ट आपल्या सर्वांचा आवडता, इव्हन माझा सुद्धा आवडता सब्जेक्ट थर्मल इंजिनिअरिंग. आता थर्मल इंजिनिअरिंगमध्ये स्टडी करताना त्यांनी फर्स्ट सोर्स ऑफ एनर्जी हा मेन्शन केलेला आहे. म्हणजेच काय, कन्व्हेन्शनल आणि नॉन कन्व्हेन्शनल सोर्सेस, सोलर एनर्जी, विंड एनर्जी, कोल एनर्जी किंवा बॉयलर वगैरे, हा पूर्ण पार्ट याच्यामध्ये कव्हर होणार आहे, जे ऑलरेडी आपण शिकलेलो आहेत आणि पुढे शिकणार आहोत. आता लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स, जे आपले 3 लॉ आहेत, फर्स्ट 2 इम्पॉर्टंट लॉ, फर्स्ट आणि सेकंड लॉ, जूल्स लॉ, हे सर्व लॉ आपण याच्यामध्ये शिकणार आहे. झिरोथ लॉ, तसेच प्रिन्सिपल अँड वर्किंग ऑफ द हीट इंजिन, एअर कंप्रेसर, एअर स्टँडर्ड, व्हेपर पॉवर सायकल, गॅस पॉवर सायकल, या सर्वांचा आपण इथे स्टडी करणार आहोत. आता थर्मल इंजिनिअरिंगमध्ये त्यांनी पॉवर प्लॅन्टसुद्धा इन्क्लूड केलेला आहे. त्याच्यामुळे थर्मल इंजिनिअरिंग आणि पॉवर प्लॅन्ट या दोघांचा आपण कंबाईन स्टडी करणार. जसं गेटच्या एक्झाममध्ये थर्मल इंजिनिअरिंगमध्ये पॉवर प्लॅन्ट कव्हर करतात, तसा इथे त्यांनी प्रयत्न केलेला आहे. या सर्वाचा आपण व्यवस्थितपणे स्टडी करणार आहोत नंतर. चला नेक्स्ट जो 6वा टॉपिक आहे तो म्हणजे ऑटोमोबाईल इंजिन. मग ऑटोमोबाईलमध्ये म्हणजेच त्याला आपण जो सब्जेक्ट डिग्रीमध्ये शिकतो IC इंजिन, तोच त्याने इथे मेन्शन केलेला आहे. कंस्ट्रक्शन अँड फीचर ऑफ CI इंजिन, SI इंजिन, कंबशन, फिनॉमिना ऑफ व्हेरियस इग्निशन सिस्टम, फ्युअल्स अँड लुब्रिकंट्स, परफॉर्मन्स अँड टेस्टिंग ऑफ IC इंजिन. म्हणजेच इथे आपल्याला पूर्ण IC इंजिन व्यवस्थितपणे स्टडी करायचं आहे. थोडा जास्त वेळ गेली आहे, पण एकदा कन्सेप्ट क्लिअर झाल्या तर तुमचे मार्क्स फिक्स होऊन जातील.
नेक्स्ट सगळं आपला पॉईंट नंबर 6मध्ये त्यांनी बी पार्ट केलेला आहे, मेन्शन केलेला आहे इंडस्ट्रियल इलेक्ट्रॉनिक्स. आपल्या मेकॅनिकलच्या मुलांचा सगळ्यात नावडता सब्जेक्ट म्हणजे इलेक्ट्रॉनिक्स, कारण तो आपल्या ब्रँच रिलेटेड नाही, परंतु BMCचा अभ्यास करता करता इलेक्ट्रॉनिक्समधल्या बऱ्याचशा गोष्टी मी शिकून गेलेलो आहे आणि मला आशा आहे की मी त्या तुम्हाला चांगल्या पद्धतीने शिकवू शकेल. डायोड, UJT, BJT, ॲम्प्लिफायर आणि मायक्रोप्रोसेसर हे 5 टॉपिक आपण अशा पद्धतीने कव्हर करू की तुम्हाला त्याच्यातल्या कोणत्याही प्रकारचे जरी क्वेश्चन विचारले तरी ते तुमचे क्वेश्चन जाता कामा नये. इलेक्ट्रॉनिक्सचा अभ्यास करताना आता तुम्हाला थोडंसं पाठांतरावर किंवा थोडंसं अंडरस्टँडिंगवर भर द्यावा लागेल, म्हणजे जेणेकरून तुमचे जे 10 ते 15 मार्क्स आहेत ते तुमचे फिक्स होऊन जातील. नेक्स्ट सिलेबसमध्ये आपल्याला आता हे पूर्ण जे आधीचे 6 टॉपिक होते ते तुम्हाला 120 मार्कांसाठी विचारले जाणार आणि पुढचे ते 30 मार्क्स असणार आहेत ते तुम्हाला ऑप्शनलसाठी 2 सेक्शनमध्ये डिवाइड असणार आहेत. म्हणजेच कसं, हा जो सेक्शन बी त्यांनी इथे मेन्शन केलेला आहे तो सेक्शन बी आणि सेक्शन सी या दोघांपैकी तुम्हाला एक सेक्शन अटेम्प्ट करायचं आहे. मग एक सेक्शनमध्ये 30 क्वेश्चन राहणार आणि 60 मार्क्स राहणार. दुसऱ्या एका सेक्शनमध्ये 30 क्वेश्चन आणि 60 मार्क्स राहणार आहे. या दोघा सेक्शनपैकी तुम्ही आयदर दिस वन और आयदर दिस वन यापैकी एक तुम्हाला चूज करायचं आहे आणि फायनलाइज करून त्याचे क्वेश्चन्स लावायचे. तुम्ही असे म्हणाल की सर आम्ही दोन्ही अटेम्प्ट करू आणि मग आम्हाला नाही, तुम्हाला दोघांपैकी एकच कोणतं तरी सेक्शन परफेक्टली निवडायचे, नाही तर तुम्हाला याच्यातले 15 क्वेश्चन आणि याच्यातले 15 क्वेश्चन, तर तुम्हाला फक्त 15 क्वेश्चनचेच मार्क्स भेटणार, याचे 15 क्वेश्चनचा 0 मार्क्स भेटेल. तुम्हाला एकतर हा चूज केला तर याचे 30 क्वेश्चन अटेम्प्ट करायचे, हा चूज केला तर याचे 30 क्वेश्चन अटेम्प्ट करायचे. मग पूर्ण जो सेक्शन बी आहे त्याच्यामध्ये तुम्हाला हायड्रॉलिक मशीन्स, जे काही आपण हायड्रॉलिक मशीन कोणत्या आपले टर्बाईन, पेल्टन टर्बाईन, फ्रान्सिस टर्बाईन, कपलान टर्बाईन, तसेच आपले जे पंप असतात सेंट्रिफ्युगल, रेसिप्रोकेटिंग पंप, इम्पॅक्ट ऑफ जेट, फ्लुइड मेकॅनिक्समधला व्हेरी इम्पॉर्टंट चॅप्टर, ज्याच्या फॉर्म्युल्यावर हमेशा 4 ते 5 क्वेश्चन कुठेही कोणत्या एक्झाममध्ये येतातच. हायड्रॉलिक कंट्रोल सर्किट्स या सगळ्यांचा आपण स्टडी करणार आहोत. दुसरा जो टॉपिक आहे हायड्रॉलिक मशीन नंतर RAC, रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनिंग, व्हेरी इम्पॉर्टंट. या टॉपिकवरचे 10 ते 15 क्वेश्चन कुठेही जाता कामा नयेत, कारण सगळ्यात सोपा आणि मार्क्स देणारा टॉपिक म्हणजे RAC. आणि आपल्या जे लेक्चरची सुरुवात होणार आहे ती या सब्जेक्टपासून मी करणार आहे, कारण जेवढ्या सोप्या गोष्टी आधी शिकून घेतल्या तर आपल्याला पुढे मग टफ गोष्टीसाठी जास्त वेळ द्यायला मिळेल. चला, थर्ड जो टॉपिक आहे तो इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग, जे काही टाईप्स ऑफ प्रोडक्शन म्हणतो, प्लांट लेआउट जे असणार आहेत, प्रोडक्ट लेआउट, प्रोसेस लेआउट, वेगवेगळ्या ज्या प्रोडक्शनच्या मेथड, प्रोसेसची प्लॅनिंग कशी करतो, वर्क स्टडी, मेथड स्टडी आणि स्टँडर्ड क्वालिटी कंट्रोल, TQM, मेट्रोलॉजीचा थोडासा पार्ट, हा सर्व याच्यामध्ये येणार आहे. आणि मी ह्या टॉपिकवर माझ्या स्वतःच्या पर्सनल नोट्स तुम्हाला शेअर करणार आहे नंतर, कारण या टॉपिकच्या खूप चांगल्या पद्धतीने नोट्स मी बनवलेल्या आहेत, त्यामुळे तुम्हाला खूपच उपयोगात पडतील याची मी पुरेपूर काळजी घेईन. आणि नेक्स्ट जो सेक्शन सी आहे तो ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग, यामध्ये पूर्ण ऑटोमोबाईल बेसिस क्वेश्चन असणार आहेत. तर मी असे म्हणेल की ज्यांचं ऑटोमोबाईल स्ट्रॉंग आहे किंवा ज्यांची ऑलरेडी ब्रँच ऑटोमोबाईल आहे त्यांनी या सेक्शनमधून टॉपिक्स निवडायचे आणि त्याचे क्वेश्चन लावायचे. आता मी याचे टॉपिक्स, कृपाल सिंग हे बुक आहे आपल्याकडे, ते ऑटोमोबाईलसाठी बेस्ट आहे, ते तुम्ही थोडंसं रिफर करू शकता जर कोणाला हा सेक्शनचे क्वेश्चन अटेम्प्ट करायचे असेल तर. मी तुम्हाला या सेक्शन बी आणि सेक्शन सी दोन्ही शिकवणार आहे, त्याच्यामुळे ऑटोमोबाईल शिकवणार नाही अशातला भाग नाही. ऑटोमोबाईलचे तिन्ही टॉपिक, ज्याच्यामध्ये आपल्याला व्हेकलचा लेआउट कसा असतो, ट्रान्समिशन सिस्टममध्ये त्याचे क्लच, त्याचे गिअर बॉक्स, प्रोपेलर शाफ्ट, डिफरन्शियल, या सर्वांचा आपण व्यवस्थित स्टडी करणार. ब्रेकिंग सिस्टममध्ये वेगवेगळ्या टाईपचे ब्रेक्स असणार आहेत, या सर्वांचा आपण स्टडी करणार आहोत. तसेच ABS स्टेअरिंग अँड सस्पेन्शन सिस्टम, चेसिस, फ्रेम, बॉडी इंजिनिअरिंग या सर्वांचा स्टडी करणार आहोत. व्हेकल मेंटेनन्समध्ये आपल्या परफॉर्मन्स ऑफ व्हेकल्स, इंजिन, इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स, वर्कशॉप लेआउट, रिपेअरिंग अँड सर्व्हिसिंग, इमिशन कंट्रोल अँड मेजरमेंट, ज्याच्यामध्ये आपण कॅटॅलिक कन्व्हर्टर वगैरेचा अभ्यास करणार आहोत. कंट्रोल टेक्निक्स, जे आपण काही व्हेकलमधून इमिशन होतं त्याला कशा प्रकारे कंट्रोल करू शकतो, याचा सर्वांचा आपण स्टडी करणार आहोत. नेक्स्ट जे असणार आहे ते ट्रान्सपोर्ट मॅनेजमेंट, मीन्स वॉट, एलिमेंट ऑफ ट्रान्सपोर्ट अँड इट्स ऑपरेशन, मोटर व्हेकल ॲक्ट, टॅक्सेशन अँड इन्शुरन्स. ठीक आहे, हे तिन्ही टॉपिक आपण कव्हर करणार आहोत. ज्यांना ऑटोमोबाईल सेक्शनचे क्वेश्चन अटेम्प्ट करायचे त्यांच्यासाठी हा महत्त्वाचा आहे. आणि जे काही मला तर असं वाटतं मेकॅनिकलचे जे काही मुलं आहेत ते वरचे 3च टॉपिक प्रिपेअर करणार,
कारण ते आपण ऑलरेडी स्टडीमध्ये त्यांचा एक एक सब्जेक्ट शिकलेला आहोत आणि ऑटोमोबाईलच्या मुलांनी हे प्रिपेअर केलं तरी चालेल. सेक्शन सी. नेक्स्ट स्लाइडमध्ये ओके, आता 2017ची जी एक्झाम झाली त्याचं ॲनालिसिस करताना मला बऱ्याच वेळा म्हणजे अशा क्वेश्चनची जी काही क्वांटिटी आहे ती मी थोडीशी तुमच्यासाठी लिहिलेली आहे ते, तर बघून घेऊया. पहिला जो सब्जेक्ट आहे तो म्हणजे सॉम. अगदी सिम्पल एकदम बेसिक लेवलचे क्वेश्चन त्यांनी या सॉममध्ये विचारलेले आहेत. 15 क्वेश्चन त्यांनी विचारले होते आणि एकदम सिम्पल, काहीच नाही. म्हणजे तुम्हाला फॉर्म्युला बेसिस थोडेफार क्वेश्चन, डायरेक्ट फॉर्म्युला हे करा किंवा थिअरी बेसिस एकदम सिम्पल क्वेश्चन विचारले होते. नेक्स्ट त्यांनी टॉममध्ये विचारले होते 20 क्वेश्चन. आता टॉममध्ये डिझाईनचा बऱ्यापैकी पार्ट इन्क्लूड होता, मग तो डिझाईनचा पार्ट पण आपण कव्हर करून घेऊया. टॉमच्या क्वेश्चनची लेवलसुद्धा खूपच एकदम मीडियम लेवलची म्हणू शकतो त्याला. मेकॅनिकल टेक्नॉलॉजी म्हणजेच आपण प्रोडक्शन टेक्नॉलॉजी किंवा मटेरियल सायन्स म्हणू शकतो. याचे बऱ्यापैकी थेरोटिकल क्वेश्चन असतात आणि डिग्रीला किंवा डिप्लोमाला प्रोडक्शन आपण एवढं म्हणजे डिटेलमध्ये जात नाही त्याच्यामध्ये. पण आता इथे थोडंसं आपल्याला जावं लागेल. प्रोडक्शनच्या प्रोसेस समजून घ्यायला लागतील. लेथ मशीन असो, ड्रिलिंग मशीन असो, लेथच्या टेपर टर्निंगचे अटॅचमेंट असो, या सर्वांचा आपल्याला व्यवस्थित स्टडी करावं लागेल. हे जे 20 क्वेश्चन होते त्या 20मधून आपण 20च्या 20 क्वेश्चन कसे मिळवता येईल याचा प्रयत्न करूया. फ्लुइड मेकॅनिक्स अगदी सिम्पल आणि बेसिक लेवलचे क्वेश्चन त्यांनी फ्लुइड मेकॅनिक्समध्ये विचारले होते. म्हणजे 20मधून मी तर असे म्हणेल की 15 ते 16 क्वेश्चन एकदम बेसिक लेवलचे होते. 5 क्वेश्चन थोडे डिफिकल्टी लेवल त्यांनी वाढवले होते. थर्मल इंजिनिअरिंग आणि पॉवर प्लॅन्ट हा जर असा एक टॉपिक आहे जो तुम्हाला जर एकदा समजला तर तुम्हाला त्याच्यामध्ये 20 पैकी 20 मार्क मिळवणं एवढं काही अवघड होणार नाही. नेक्स्ट टॉपिक आयसी इंजिन, अगदी आपल्या गाडीच्या इंजिनशी रिलेटेड जे काही क्वेश्चन होते ते सर्व त्यांनी विचारले होते. इंडस्ट्रियल इलेक्ट्रॉनिक 10 क्वेश्चन. आपला टार्गेट असंच राहील की याच्यामध्ये मॅक्सिमम आपल्याला 7 ते 8 क्वेश्चन तरी लागले पाहिजेत, कारण इंडस्ट्रियल इलेक्ट्रॉनिक्स हा आपला सिलेबस आपला टॉपिक नाही आहे. त्याच्यामुळे थोडा स्टडी करताना मुलांना त्रास होतो, परंतु थोडेफार क्वेश्चन त्यांना जर आयडिया येऊन गेली तर मग ते 10 पैकी 10 मिळवणं काही अवघड नाही. हा झाला आपला सेक्शन ए, ज्याच्यामध्ये आपल्याला 120 मार्काचे असणार आहे. आता 120मध्ये किती टार्गेट ठेवायचं हे सर्वांचा आपण स्टडी नंतर करूया. नेक्स्ट स्लाइडमध्ये बघूया. चला, तर सेक्शन बी जेव्हा आला तेव्हा ह्या 3 टॉपिकसाठी हायड्रॉलिक मशीन्स, RAC, हायड्रॉलिक मशीन, RAC आणि इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग यांच्यासाठी त्यांनी 10 असे 30 मार्काचे क्वेश्चन विचारले होते. मग आणि क्वेश्चन सीमध्ये त्यांनी या 3 टॉपिकसाठी 10 प्रमाणे 30 क्वेश्चन विचारले होते. मग तुम्हाला आयदर हा सेक्शन बी आणि सेक्शन ए अटेम्प्ट करायचे किंवा सेक्शन ए किंवा सेक्शन सी अटेम्प्ट करायचे. हा मागच्या वर्षीचा जर पेपर पॅटर्न पाहिला किंवा मागच्या वर्षीचं जर क्वेश्चनचं ॲनालिसिस केलं तर प्रत्येक टॉपिकला ज्यांनी 15 ते 20मध्ये असं डिवाईड केलेलं आहे. कधी कधी हे व्हेरिएशन कमी होतं. समजा टॉमला त्यांनी टॉम सब्जेक्ट त्यांनी 15 मार्काला विचारला तर ते सॉममध्ये 20 क्वेश्चन विचारू शकतात. MT जर त्यांनी 15 मार्कासाठी विचारला तर फ्लुइड मेकॅनिक्स ते 25 पण करू शकतात. मग हे जे आहे ते 5-10 मार्कांनी कमी जास्त होणार आहे. ठीक आहे, पण आपण आपला अभ्यास अशा प्रकारे ठेवायचा की आपल्याला याच्यामध्ये आउट ऑफ मार्क्स कसे मिळवता येईल हा आपल्याला अभ्यास ठेवायचा आहे, अप्रोच असला पाहिजे. ओके, आता तुमच्याकडे जे बुक्स अवेलेबल आहेत त्यामध्ये हे बुक शोधा. सॉमसाठी RS कुर्मी किंवा दयाळ, टॉमसाठी रतन कुर्मी, TD साठी डोमकुंडवार, FM साठी RK बन्सल, IC इंजिनसाठी V गणेशान, इंडस्ट्रियलसाठी OP खन्ना, RAC साठी RS कुर्मी किंवा डोमकुंडवार आणि ऑटोमोबाईलसाठी कृपाल सिंग. आता हे झाले स्टँडर्ड बुक. यांच्या जर PDF कुठे अवेलेबल असतील तर त्या मिळवायचा प्रयत्न करा. आणि जेव्हा मी कधी तुम्हाला टॉपिक शिकवणार तेव्हा त्याच्यामध्ये थोडंसं डिटेलमध्ये जायचा प्रयत्न करा. जर तुम्हाला अजून काही ॲडव्हान्स इन्फॉर्मेशन हवी असेल किंवा काही क्वेश्चनची व्हरायटी हवी असेल तर तुम्हाला बुक्समध्ये मिळून जाईल. पण या सर्वाला बेस्ट ऑप्शन मी तुम्हाला एक सुचवू शकतो. जर तुमच्याकडे डिप्लोमा लेवलचे बुक्स अवेलेबल असतील त्यांच्यामधून थोडासा स्टडी करायचा प्रयत्न करा. कारण मी जेव्हा क्वेश्चन ॲनालिसिस केला तेव्हा एक गोष्ट लक्षात आली की बरेचसे क्वेश्चन जे आहेत ते सर्व डिप्लोमा लेवललाच विचारलेले होते त्यांनी. त्याच्यामुळं जर तुमच्याकडे अवेलेबल असेल तर, नाहीतर बाकी आपल्या चॅनलवर मी सर्व टॉपिक अगदी डिटेलमध्ये कव्हर करायचा प्रयत्न करणारच आहे. आणि तुम्हाला ज्या काही PDFs लागत पाहिजेत असतील त्याच्यासाठी तुम्ही मला मेल किंवा मेसेज करा. मी तुम्हाला त्या PDF तुम्हाला देईल नंतर. रेफरन्स बुक झाल्यानंतर आपला प्लॅन काय असणार आहे थोडासा याचा विचार करूया. तर प्लॅनिंग आपलं असं असणार आहे
लेक्चर मीच घेणार आहे नितीन सर. अपकमिंग लेक्चर्स बाय नितीन सर. ओके, हे लेक्चरची जी सिरीज असणार आहे ती आपण एक शेड्यूल फिक्स करूया. तुम्हाला शेड्यूल शेअर करेल मी नंतर चॅनलवर. टेलिग्रामला आपला चॅनल आहे तिथे शेअर करेल. किंवा जी काही लेक्चर आपल्याला सुरुवात करायची ते मी तुम्हाला आधी इन्फॉर्म करून ठेवेल. मग टॉपिकसाठी आपण डेज डिवाइस करणार. एखाद्या पर्टिक्युलर टॉपिकसाठी आपण 4-5 दिवसाचा लेक्चर सिरीज घेतल्यानंतर त्याच्यानंतर आपण 2 दिवस त्याच्यावर क्वेश्चन सिरीज घेऊया. रिव्हिजन जेव्हा आपला पूर्ण सिलेबस कव्हर होईल, जो काही 1 ते 2 किंवा 2.5 महिन्याचा टायमिंग नंतर जेव्हा आपला पूर्ण सिलेबस कव्हर होईल त्याच्यानंतर मी रिव्हिजन लेक्चर घेणार. मग तेव्हा लेक्चरची लेंथ थोडी जास्त असेल आणि पूर्ण सिलेबस परत एकदा एक टॉपिक आपण परत चांगल्या पद्धतीने रिवाईज करून घेऊया. नोट्स आणि PDF तुम्हाला टेलिग्रामवर चॅनलवर किंवा डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला मी देणार आहे. तसेच प्रॅक्टिस टेस्ट सिरीज पण प्रयत्न करेल मी. त्या टेस्ट सिरीज मग तुम्हाला 10 क्वेश्चनचा एक सेट दिला तरी तो तुम्हाला सॉल्व करता आला पाहिजे आणि त्याच्यातून तुम्ही स्वतःला ॲनालिसिस करू शकता. हे सगळं करत असताना आपण टॉपिक्स जे काही करत जाणार तसा तुमचा बाकीचा स्टडी होत गेला पाहिजे. म्हणजे एखादा टॉपिक आपण जेव्हा कव्हर करू तेव्हा तुमचा त्याच वीकमध्ये तुमचा हा स्टडी झालाच पाहिजे. आणि असं करता आपल्याला पूर्ण सिलेबस कव्हर करायचं आहे हे सुद्धा आपल्या लक्षात आलं पाहिजे. खूपच वेळ आहे आपल्याकडे आणि एवढा टाईम कुणाला मेन्ससाठी मिळणं म्हणजे ही खूप सौभाग्याची गोष्ट म्हणू शकतो. खूप गोल्डन चान्स आहे. कारण बऱ्याच वेळा काय होतं, एक्झाम होते 2-3 महिन्यामध्ये लगेच मेन्स येऊन जाते आणि हा खूपच तुमचा अमूल्य वेळ आहे आणि त्याला वाया नका घालू. जेवढा जास्तीत जास्त तुम्हाला त्याचा उपयोग करता येईल तेवढा करून घ्या. ओके, टार्गेट. आता मुलांच्या मनात एक प्रश्न राहतो नेहमी का सर सेफ स्कोअर काय असणार आहे, किती मार्क्स आम्हाला मिळवलं पाहिजेत. आता लास्ट इयरचं जेव्हा पाहिलं मी रिझल्ट पाहिला तेव्हा ज्या काही 800 किंवा 900 जागा होत्या त्यामध्ये पण टॉपर फक्त 238 मार्काचा होता. म्हणजे कोणालाही 300 पैकी 300 किंवा 300 पैकी 250 मार्क मिळालेले नव्हते. म्हणजे असं नाही की सर 300 मार्काचा पेपर आहे मग सर्वांना 300 पडतील. नाही. 250 मार्काचा टॉपर नसून 238 मार्काचा होता आणि त्या 230च्या पुढे फक्त 5 ते 10 मुलं असणार आहेत. बाकी सर्व खाली असणार होते. आता जागा थोड्या कमी झाल्या त्याच्यामुळं जी काही कट ऑफ तुमची 188 किंवा 190 मार्काची होती ती कट ऑफ 10 ते 20 किंवा जास्तीत जास्त 25 मार्काने वाढणारच आहे. याचं तुम्हाला पूर्ण खात्री असली पाहिजे. पण कट ऑफ ही नेहमी फक्त जागांच्यावर डिपेंड असतं असं नाही आहे. कट ऑफ ही कधी पेपरच्या डिफिकल्टी लेवलवर कधी म्हणण्यापेक्षा मी म्हणेल मोस्टली पेपरच्या डिफिकल्टी लेवलवर कट ऑफ आपले डिसाईड केलेले असते. मग ही जी कट ऑफ आपली डिसाईड होणार आहे ती मी तर सध्या म्हणेल की चला ठीक आहे 200 मार्क तुम्हाला आहेत, तुम्ही सेफ असतात. मग सर सेफ स्कोअर काय असणार आहेत, मी म्हणेल 210 प्लस जर तुम्हाला मार्क्स आहेत तुम्ही सेफ असणार आहेत. कारण जागा जरी कमी जर असल्या, कॉम्पिटिशन जरी जास्त असली तरी पण बऱ्याचशा मुलांचा हा लॉकडाऊनमध्ये किंवा कोरोनामुळे बरेचसे मुलं अभ्यासामुळे थोडंसं बोर होत जाणार किंवा जास्तीत जास्त अभ्यास स्टार्टिंगला जोश आहे तो कमी होत जातो. मग थोडासा मुलांमध्ये पण गॅप्स येत जातात. मग याचा फायदा आपण करून घेतला तर आपण 230वर पण जाऊ शकतो. मी तर म्हणेन की जो काही सेफ स्कोअर आहे तो 210 ओपनसाठी, OBCसाठी 210, SCसाठी 170 आणि STसाठी 160. 5-10 मार्क किंवा 10 ते 15 मार्क कमी जास्त असू शकतात. त्याच्यामध्ये काही हे नाही. टार्गेट करून अभ्यास नका करू सध्या तरी. कारण पेपर हातात येत नाही, पेपरची डिफिकल्टी लेवल समजत नाही तोपर्यंत आपण टार्गेट डिसाईड नाही करू शकत. उद्या पेपर टफ आला आणि तुम्ही ठरवून गेला तिकडनं का मला 210च मार्क पाहिजेत आणि पेपर टफ असेल आणि तुम्ही खूप क्वेश्चन अटेम्प्ट करत गेला आणि तुमचे जर मिस्टेक झाल्या आणि नंतर तुम्हाला समजतं की तुमचे खूप सारे रॉंग झालेत आणि रॉंगमध्ये निगेटिव्ह मार्किंगमुळे तुमचा खूप स्कोअर खाली आला आहे आणि कट ऑफ खूप कमी लागला आहे. त्याच्यामुळे टार्गेट ठेवा. कसला का एवढा स्टडी माझ्या एवढ्या पर्टिक्युलर टायमिंगमध्ये झाला पाहिजे, एवढ्या रिव्हिजन माझ्या झाल्याच पाहिजेत. कारण जेव्हा अभ्यास होतो ना तेव्हा मग पेपर कसा येऊ तुमचं टार्गेट ऑटोमॅटिकली फुलफिल होतं. अभ्यास तुमचा जर असेल तर तुमचं टार्गेट ऑटोमॅटिकली तुमचं फुलफिल होणारच आहे. तुमच्या माइंडमध्ये एक सेटअप पाहिजे. चला किती मार्क्स आपल्याला कमीत कमी मिळवले पाहिजेत तर मी म्हणेन 210. त्याच्यावर
बेस्ट अँड गुड. सर मला 250 मिळवायचे आहेत. अजून चांगली गोष्ट आहे, काहीच प्रॉब्लेम नाही. सर मला 300च्या 300 पैकी खूपच चांगली गोष्ट आहे. पण अभ्यास आपल्याला कव्हर करणं, सिलेबस कव्हर करणं, तेवढी प्रॅक्टिस करणं, तेवढे क्वेश्चन्स अटेम्प्ट करणं, तेवढे क्वेश्चन्स आपण सॉल्व्ह केले पाहिजेत. घरी खूप सारे प्रॅक्टिस केली पाहिजे. हे सर्व केल्यानंतर आपल्याला त्याचा अंदाज लागेल. हां, आता बऱ्याच मुलांना आता इथे एक शंका आहे, की सर माझा प्रिलिमचा स्कोअर किती आहे, किती नाही, मी अभ्यास करू का नको करू? मी तर म्हणेन ज्यांना 30+ मार्क्स आहेत, ज्यांना मग UR असो, OBC असो, ST असो, ज्यांना 30+ मार्क्स आहेत. कशामध्ये? प्रिलिममध्ये. प्रिलिममध्ये ज्यांना 30+ मार्क्स आहेत त्यांनी स्टडी चालू करा. SC STची बात कराल, ST वाल्यांनी 25+ स्कोअर आहे, बेस्ट अँड गुड. तुम्ही अभ्यास चालू ठेवा. फिमेल 25+. काही अजून थोड्या लास्ट टाईम ओपनचा लेडीज कट ऑफ 1 मार्क्स होता. म्हणजे यावेळेस पण काय जास्त कट ऑफ लागला अशातले हे नाही आहे. त्याच्यामुळं ज्यांना असं इंटरनली फील येतं आहे की चला ठीक आहे, माझा स्कोअर सॅटिस्फॅक्टरी आहे, त्यांनी अभ्यास चालू केला आणि केला अभ्यास. भले तो आत्ता नाही झालं, सिलेक्शन नाही झालं तर नाही, प्रॉब्लेम नाही. बाकीच्या येणाऱ्या एक्झामसाठी तर उपयोग होणारच आहे. त्याच्यामुळे मी तर म्हणेन 30+ ज्यांना स्कोअर आहे त्यांनी अभ्यास चालू करा. मनात काही नको. आणि 27 मागे मी एक रिव्ह्यू पाहिला होता, तिथे त्यांनी सांगितलं की 27+ काहीतरी कट ऑफ लागेल. मग ही शक्यता नाकारता येत नाही, कारण टेक्निकल मुलांना नॉन-टेकच्या पेपरमध्ये स्कोअर करणं खूप अवघड जातं आणि सर्वच मुलांना 100 पैकी 50 मार्क्स असतील हेही नाही. मग त्याच्यामुळं कट ऑफ प्रेडिक्ट नाही करू शकत. सो अशा प्रकारे तुम्हाला सांगू इच्छितो की कट ऑफचा विचार नका करू. जेवढा काय आता अभ्यास करता येणार आहे आपल्याला, जेवढा काय सिलेबस कव्हर करता येणार आहे त्याच्यावर भर द्या. ओके. शेवटला मी एवढं सांगू इच्छितील की 1 जूनपासून आपण RAC हा सब्जेक्ट सुरुवात करत आहोत आणि सब्जेक्टचं प्लॅनिंग कसं असेल ते मी तुम्हाला 1-2 दिवसात एखादा व्हिडिओ अपलोड करून हे करेल. कोणते टॉपिक केव्हा कव्हर करायचे, कोणता टॉपिक आणि टेस्ट सिरीज कधी घ्यायच्या, इम्पॉर्टंट नोट्स तुम्हाला कशा मिळवता येतील, या सर्वाचा मी एक व्हिडिओ बनवून तुम्हाला अपलोड करेल 1-2 दिवसात. आणि 1 जूनपासून आपण RAC हा सब्जेक्ट सुरुवात करत आहोत. त्याच्यामुळे जेवढे काही तुमचे फ्रेंड्स असतील किंवा मग SSC JEEचा स्टडी करणारे असतील किंवा अजून काही कोणत्या टेक्निकल एक्झामचा अभ्यास करणार असतील त्यांनाही कळवा. मी माझ्या पद्धतीने तुम्हाला सर्व काही द्यायचा प्रयत्न करेल, जे काही नॉलेज आहे ते. आणि आपल्या RTO मेन्ससाठी जेवढं आपल्याला पॉसिबल होईल तेवढ्या क्वेश्चनची प्रॅक्टिस आपण करून घेऊ. लेक्चर तर कव्हर करणारच आहोत. ठीक आहे, थँक्यू. चॅनलला लाईक करा, शेअर करा मित्रांमध्ये, कारण जेणेकरून सर्वांपर्यंत हा व्हिडिओ पोचला पाहिजे. नवीन काही तुम्हाला नोटिफिकेशन अपडेट असतील त्याच्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. बाकी MPSCच्या नॉन टेक्निकल सब्जेक्टची सिरीज चालूच आहे कंटिन्युअसली आणि खूप चांगला रिस्पॉन्स पण मिळत आहे. त्याच्यामुळं जेवढं शक्य होईल तेवढं शेअर करा. ओके, थँक्यू.